जय महाराष्ट्र मित्रांनो खूप लोकांच्या कमेंट होत्या की ऑटोमॅटिक गिअरबद्दल थोडीशी माहिती द्या. तर मित्रांनो हा आहे ऑटोमॅटिक गिअर. आता याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. आर म्हणजे मित्रांनो रिव्हर्स गिअर असतो, एन म्हणजे न्यूट्रल गिअर, डी म्हणजे ड्राईव्ह मोड आणि एम म्हणजे मित्रांनो ही गाडी तुम्ही मॅन्युअलमध्ये सुद्धा चालू शकता. चला थोडीशी आता आपण गिअर कसे शिफ्ट करायचे त्याबद्दल माहिती बघूया. सिंपल मित्रांनो, तुम्ही आरवरती ठेवला गिअर तर गाडी तुमचा रिव्हर्स गिअर पडतो. सेम एन म्हणजे न्यूट्रलमध्ये. त्यानंतर डी म्हणजे ड्राईव्ह मोड. मित्रांनो या डी वरती ठेवला की तुमचं काय होतं, तुम्ही जसा स्पीड वाढवता तसा ऑटोमॅटिक गिअर चेंज किंवा तुम्ही जसा स्पीड कमी करता तसे ऑटोमॅटिक स्पीड कमी होतो. इकडे तुम्हाला एम म्हणजेच एक मॅन्युअल मोड दिलेला असतो. तुम्ही ही गाडी मॅन्युअलमध्ये सुद्धा चालवू शकता. ती कशी, तर तुम्हाला इथं प्लस आणि मायनस दिलेला आहे. तुम्ही हा गिअर एम वरती शिफ्ट केला आणि तुम्ही गिअर प्लसकडे शिफ्ट केला की तुमचा एक वरून दुसरा गिअर किंवा दुसऱ्यावरून तिसरा गिअर पडतो. सेम तुम्हाला जर गिअर डाऊन करायचा असेल तर तुम्ही मायनसकडे शिफ्ट करायचा. तुमचा चौथ्याहून तिसरा किंवा तिसऱ्याहून दुसरा असे गिअर शिफ्ट होतात. तर मित्रांनो ही होती ऑटोमॅटिक गिअरबद्दल थोडीशी माहिती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.